नमा महाजन स्मृती प्रतिष्ठान आणि महाराष्ट्राचं सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आपण दापोलीमध्ये दापोली सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करतो। येत्या 14 आणि 15 ऑक्टोबर या 2 दिवशी हा सांस्कृतिक महोत्सव दापोलीमध्ये खूप दिमाखात संपन्न करण्याचा आपला प्रयत्न। याच्यामध्ये बेसिकली 2 गोष्टींमध्ये हा कार्यक्रम होणार आहे। एक ह्याचा जो प्रकार आहे हा स्टेज प्रोग्राम आहे। तो मुख्य आकर्षण असं आहे की 14 तारखेला शिवचरित्राचं सादरीकरण मंदार परळीकर आणि त्यांची 18 जणांचा संच जो पुण्यातून खास इथे येणार आहे, अत्यंत लोकप्रिय त्यांचा कार्यक्रम ते आपल्यासमोर सादर करणार आहेत आणि विविध पोवाडे गीतं या सगळ्यांच्या लोकसंगीताच्या माध्यमातून ते शिवाजी महाराजांचं चरित्र आपल्यासमोर मांडणार आहे। त्यानंतर कार्यक्रमासाठी आपले कोकणातले जे आता सुप्रसिद्ध आणि नवोदित कलाकार आहेत ओंकार भोजने, हे ओंकार भोजने बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत। त्यानंतर 15 तारखेला संध्याकाळी 6 ते 9 या वेळामध्ये मंजुषा पाटील ज्या जागतिक विख्यात गायिका आहेत त्यांचं एक गायनाची प्रस्तुती इथे होणार आहे आणि या 2 दिवसाच्या अत्यंत चांगल्या प्रस्तुतींच्या बरोबरच प्रतिष्ठाननी दोन्ही दिवस सकाळी 9 ते 5 या वेळामध्ये विविध सांस्कृतिक स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे। याच्यामध्ये आपण विचार केला तर ज्या कोकणातील लोककला आहेत, ह्या कोकणातील लोककला, नाट्यछटा, रांगोळीची स्पर्धा, भजनच्या स्पर्धा, अशा वेगवेगळ्या स्पर्धांचं, मग लोककलांमध्ये जाखडी येऊ शकतं, कोळी नृत्य येऊ शकतं, काठखेळ येऊ शकतं। कोकणातील लोककला जेवढ्या आहेत या सगळ्या कोकणातील लोककलांचं या स्पर्धांमध्ये सहभाग इथे घेता येणार आहे। आणि याबरोबरीने आमचं सगळ्यांना असं आव्हान आहे, समस्त दापोली तालुक्यातल्या सगळ्या कलासक्त लोकांना, कलाकारांना, स्पर्धकांना हे आव्हान आहे की अधिकाधिक संख्येने आपण या स्पर्धांमध्ये, या सांस्कृतिक महोत्सवामध्ये सहभागी व्हा। दापोलीची संस्कृती जी आहे, 3 भारतरत्नांची भूमी असं दापोलीला म्हटलं जातं, ह्या 3 भारतरत्नांचा सन्मान ठेवत हा कार्यक्रम प्रतिष्ठान आयोजित करतं आहे आणि ही दापोलीची संस्कृती, सांस्कृतिक वारसा, कलेचा वारसा जपत तो अधिक पुढे आणावा आणि जगासमोर न्यावा यासाठी या कार्यक्रमाचा प्रपंच आहे। त्यामुळे सगळ्या दापोलीकरांना, दापोली तालुकावासियांना आव्हान आहे की आपण सर्वांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं, स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद लुटावा। धन्यवाद। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।